नमस्कार, मी डॉक्टर इमडे AR, मराठी विभाग, दहिवडी कॉलेज, दहिवडी, BA भाग 3, विषय साहित्य विचार। काव्यशास्त्रामध्ये काव्याची व्याख्या करताना भामह म्हणतात की शब्दार्थ सहित काव्यम, म्हणजेच शब्द आणि अर्थ यांचे एकत्र असणे म्हणजेच काव्य होय। तर रुद्रटांनी काव्याची व्याख्या करताना म्हणतात की ननु शब्दार्थ काव्यम, म्हणजे शब्द आणि अर्थ म्हणजेच काव्य, अशी त्यांनी काव्याची व्याख्या केलेली आहे। तर मम्मट हे साहित्य समीक्षक आपल्या काव्यप्रकाश या ग्रंथामध्ये म्हणतात, दोषरहित, गुणयुक्त, क्वचित स्फुट, अलंकाररहित शब्दार्थ म्हणजेच काव्य, अशी मम्मटांनी काव्याची व्याख्या केलेली आहे। तर जगन्नाथ काव्याची व्याख्या करताना असे म्हणतात की रमणीय अर्थाचे प्रतिपादन करणारे शब्द म्हणजेच काव्य होय। या सर्व व्याख्यांच्या अभ्यासावरून आपल्याला असे लक्षात येते की शब्द हे काव्याचे शरीर आहेत, तर अर्थ हा काव्याचा आत्मा होय। म्हणजे प्रत्येक शब्दांना स्वतःचा एक वेगळा अर्थ असतो। प्रत्येक शब्दाजवळ एक स्वतःची शक्ती असते आणि त्यामुळे त्या शब्दांना साहित्यात एक वेगळी जागा प्राप्त होत असते। तर अशा शब्दांच्या ठिकाणी ज्या काही शक्ती असतात त्याच शब्दशक्तींचा अभ्यास आज आपण या घटकामध्ये करणार आहोत। तर आता शब्दशक्ती म्हणजे काय? तर विविध अर्थ व्यक्त करण्याच्या शब्दातील क्षमतेला शब्दशक्ती असे म्हणतात, किंवा शब्दातून अर्थाच्या विविध व्यक्तछटा करण्याचे जे सामर्थ्य असते त्यालाच शब्दशक्ती असे म्हणलेले आहे। म्हणजे प्रत्येक शब्द हे कशाचे तरी प्रतीक असते। जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असते तेव्हा ती व्यक्ती आपल्याला काय बोलायचे आहे हे अगोदर मनात ठरवते आणि त्या पद्धतीने जे बोलायचे आहे त्या शब्दांची ती व्यक्ती संगती लावते, म्हणजेच शब्दांचे संकेतीकरण केले जाते आणि त्यानंतर एक अर्थपूर्ण वाक्य बोलले जाते। त्यानंतर हे बोलणाऱ्याचे बोलणे जेव्हा कानाच्या माध्यमातून ऐकणाऱ्याच्या मेंदूपर्यंत पोहोचते तेव्हा त्या शब्दाचे विसंकेतीकरण होते आणि शब्दाचा अर्थ त्या ठिकाणी लक्षात घेतला जातो। आता जर बोलणाऱ्या व्यक्तीने आपले बोलणे सरळ एकाच अर्थाने वापरले असेल तर ते ऐकणाऱ्याच्या लगेच ध्यानात येते, पण जर बोलणाऱ्या व्यक्तीने आपले बोलणे अर्थाच्या विविध छटा वापरून किंवा वक्र पद्धतीने जर बोलले असेल तर त्याचा अर्थ ऐकणाऱ्याच्या लगेच लक्षात येत नाही। म्हणजे शब्दांच्या अंगी एकच एक अर्थ व्यक्त करण्याची शक्ती तर असतेच, पण अनेक अर्थ व्यक्त करण्याची शक्ती देखील शब्दांच्या मध्ये असते आणि अशा शक्ती ह्या 3 प्रकारच्या आहेत। त्यामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना ह्या 3 प्रकारच्या शब्दशक्ती आहेत। आता अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय? तर अभिधा ही शब्दाची पहिली आणि मुख्य शक्ती होय। अभिधा ही शब्दांची पहिली आणि मुख्य शक्ती होय। ह्यामध्ये सरळ एकच अर्थ सांगितला जातो, म्हणजे शब्दाच्या मुख्यार्थाचा बोध करून देणारी जी शक्ती असते त्याला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात, किंवा शब्दाच्या संकेतित अर्थाचा बोध करून देणाऱ्या शक्तीला अभिधा शब्दशक्ती असे म्हणले जाते। सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर शब्दाचा शब्दकोशातील अर्थ व्यक्त करणारी जी शक्ती असते तिला अभिधा शब्दशक्ती असे म्हणतात। त्याचबरोबर यालाच वाच्यार्थ असं सुद्धा म्हणलेलं आहे। तर पुशिरेगे वाच्यार्थ या शब्दाला रूढार्थ असेही म्हणतात। म्हणजे एखादा शब्द उच्चारल्या बरोबर जो अर्थ ध्यानात येतो तो त्या शब्दाचा मुख्य अर्थ किंवा वाच्यार्थ असतो
आणि असा मुख्यार्थ किंवा वाच्यार्थ प्रकट करणारी जी शक्ती असते तिला अभिधा शब्दशक्ती असे म्हणले जाते. आता अभिधा शब्दशक्तीची उदाहरण जर पाहायची झालं तर एक राम राजा होता, किंवा दुसरं उदाहरण घ्या, आम्ही गहू खरेदी केला. आता पहिलं उदाहरण आहे राम एक राजा होता. यामध्ये सरळ वाक्य उच्चारल्यानंतर आपल्याला अर्थ लगेच लक्षात येतो, किंवा आम्ही गहू खरेदी केला या वाक्यामधूनही सरळ सरळ आपल्याला अर्थबोध होतो, किंवा त्याने पाय धुतले. यातून आपल्याला वक्र पद्धतीने काहीही सांगितलेलं नाही. या वाक्यातून सरळ सरळ आपल्या काय म्हणायचं आहे ते लगेच समजून जातं. तर अशा पद्धतीचे जे शब्दांचा वापर केला जातो त्या ठिकाणी अभिधा शब्दशक्ती होते. तर अभिधा शब्दशक्तीची वैशिष्ट्ये सांगताना ही शब्दाची पहिली व मुख्य शक्ती आहे. त्यानंतर यातून शब्दाचा शब्दशः अर्थ सूचित होतो. अशी आपल्याला अभिधा शब्दशक्तीचे वैशिष्ट्य सांगता येतील. त्यानंतर अभिधा शब्दशक्तीचे काही प्रकार आहेत. त्यामध्ये पहिला प्रकार आहे योग, दुसरा प्रकार आहे रूढी आणि तिसरा प्रकार आहे योगरूढ. म्हणजे या अभिधा शब्दशक्तीचा पहिला जो प्रकार आहे या प्रकारामध्ये असे काही शब्द असतात की त्या शब्दांची व्युत्पत्ती सांगता येते. या प्रकारातील शब्दशक्तींची फोड करता येते, किंवा या शब्दशक्तीचा जो प्रकार आहे यामधील शब्दांचा विग्रह करता येतो. उदाहरणार्थ तो भारतीय आहे म्हणजे तो भारताचा नागरिक आहे. दुसरं उदाहरण घेऊया, मी महाराष्ट्रीयन आहे म्हणजे मी महाराष्ट्राचा रहिवासी आहे. असे जे काही शब्द असतात की त्यांची व्युत्पत्ती सांगता येते, त्यांची फोड करता येते, त्याचबरोबर त्यांचा विग्रह करता येतो, असे जे शब्द असतात त्या शब्दांना योग असे जे शब्द असतात ते अभिधा शब्दशक्तीच्या योग या प्रकारामध्ये येतात. उदाहरणार्थ साहित्य संमेलन म्हणजे साहित्य आणि साहित्यिकांचे संमेलन, त्याला साहित्य संमेलन असं म्हटलं जातं. साहित्यशास्त्र, साहित्याचा अभ्यास करणारे शास्त्र ते साहित्यशास्त्र. त्यानंतर निळकंठ, निळा कंठ ज्याचा आहे असा तो शंकर. त्यानंतर गजानन, गज म्हणजे हत्ती, हत्तीचे तोंड आहे असा तो गजानन म्हणजे गणपती. असे जे शब्द आहेत ते अभिधा शब्दशक्तीच्या योग या प्रकारामध्ये येतात. त्यानंतर अभिधा शब्दशक्तीचा दुसरा प्रकार आहे रूढी. या प्रकारामध्ये असे काही शब्द असतात की त्या शब्दांची व्युत्पत्ती सांगता येत नाही, त्या शब्दांची फोड करता येत नाही, किंवा त्या शब्दांचा विग्रह करता येत नाही. असे जे शब्द आहेत ते अभिधेच्या रूढी या प्रकारामध्ये येतात. त्याने हत्ती पाहिला, मी साप पाहिला, किंवा दुसरे जे शब्द आपण म्हणतो मंडप, अश्व, डोळा, असे जे शब्द आहेत या शब्दांची व्युत्पत्ती सांगता येत नाही, या शब्दांची फोड करता येत नाही. असे जे शब्द आहेत हे अभिधेच्या रूढी या प्रकारामध्ये येतात. या शब्दांना हाच अर्थ का प्राप्त झाला याचे कारण देता येत नाही, कारण ह्या शब्दांना रूढीने किंवा परंपरेने अर्थ प्राप्त झालेले असतात आणि तेच अर्थ आपल्याला स्वीकारावे लागतात. हे अर्थ का प्राप्त झाले याचे उत्तर आपण देऊ शकत नाही, आणि असे जे शब्द असतात ते अभिधेच्या रूढी या प्रकारामध्ये येतात. त्यानंतर अभिधेचा तिसरा प्रकार आहे योगरूढ. म्हणजे या प्रकारामध्ये जे शब्द येतात त्यांची व्युत्पत्ती सांगता येते, फोड करता येते, पण त्या शब्दांना रूढीनेच अर्थ प्राप्त झालेले असतात. असे जे शब्द आहेत त्याला योगरूढ शब्द असे म्हणतात. म्हणजे अशा शब्दांची व्युत्पत्ती पण सांगता येते आणि पण त्याचा अर्थ मात्र त्यांना जो रूढीने प्राप्त झालेला अर्थ आहे तोच आपल्याला घ्यावा लागतो. असे शब्द योगरूढ या प्रकारामध्ये येतात. उदाहरणार्थ पंकज. पंकज म्हणजे काय? पंक म्हणजे चिखल
आणि ज म्हणजे जन्मलेला. आता पंकज म्हणजे चिखलात जन्मलेला. आता चिखलात जन्मलेला असा जर म्हणलं तरी साप, गांडूळ, बेडूक, कमळ असे अनेक अर्थ होतात. पण इतर रूढीने फक्त पंकज म्हणजे कमळ असाच अर्थ घेतला गेलेला आहे. असे जे शब्द आहेत ते. त्यानंतर खग. खग या शब्दाचा अर्थ काय? ख म्हणजे आकाश, ग म्हणजे गमन करणारा. आकाशात गमन करणारा ते सर्व खग. पण विमान आलं, पक्षी आले अशा अर्थाने आपण खग हा शब्द वापरू शकतो. पण खग या शब्दासाठी फक्त पक्षी हाच अर्थ घेतलेला आहे. म्हणजे आकाशात गमन करणारं इतर जरी असले काही तरी सुद्धा खग हा पक्षी या अर्थाने वापरलेला शब्द आहे. म्हणजे अभिधेच्या योगरूढ या प्रकारामध्ये असे शब्द येतात की ज्या शब्दांची व्युत्पत्ती सांगता येते पण त्यांचे अर्थ हे रूढीनेच घेतले गेलेले असतात. म्हणजे आज आपण शब्दशक्ती म्हणजे काय, त्यानंतर शब्दशक्तीचे प्रकार, अभिधा, लक्षणा, व्यंजना हे पाहिलेले आहेत. आणि त्यानंतर अभिधा शब्दशक्तीचे प्रकार, त्यामध्ये योग, रूढी आणि योगरूढ अशा पद्धतीने आजच्या तासाला ही आपण माहिती घेतलेली आहे. धन्यवाद.